सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या पायातील त्यागाचा जागर पद्मावती माता मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या सोलापूरच्या भूमीत अनेक कथा अजरामर आहेत। याच इतिहासातील एक दैदिप्यमान पान म्हणजे भुईकोट किल्ल्याच्या बांधकामासाठी सौ पद्मावती दर्गो पाटील यांनी दिलेलं आत्मसमर्पण। या अलौकिक त्यागाच्या स्मृती प्रज्वलित ठेवण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातील पद्मावती माता मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 12व्या शतकात आदिलशाही कालखंडात जेव्हा सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा वारंवार किल्ल्याचे बुरुज ढासळत होते। अनेक प्रयत्नानंतरही यश येत नव्हतं। तेव्हा एका पुरोहितानं दृष्टांत दिला की एखाद्या गर्भवती सुवासिनीनं आत्मसमर्पण केल्याशिवाय हा किल्ला पूर्ण होणार नाही। संपूर्ण शहरात दवंडी पिटवूनही जेव्हा कोणी पुढं आलं नाही तेव्हा आदिलशहाच्या दरबारातील मुनीम दर्गो पाटील यांच्या सुनबाई सौ पद्मावती यांनी जनहितासाठी आणि राज्याच्या कल्याणासाठी आनंदानं आत्मसमर्पणाची तयारी दर्शवली। त्यानंतरच या अभेद्य किल्ल्याचं बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झालं। त्यांच्या या महान बलिदानाचा वारसा आजही त्यांचे वंशज समस्त दर्गो पाटील परिवार अत्यंत श्रद्धेनं जपत आहेत। सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। माता पद्मावतीच्या मूर्तीला पारंपरिक वस्त्र अर्पण करून अभिषेक करण्यात आला। या मंगलमयी सोहळ्याबाबत अर्चक पुजारी प्रशांत भीमाशंकर दर्गो पाटील यांनी अधिक माहिती दिली। आदिलशहाच्या काळातला इतिहास आहे। आमचे पूर्वज आदिलशहाच्या हाताखाली मुनीम म्हणून काम करायचे। त्या मुनीमीत असताना मग आदिलशहाने ऑर्डर दिली की हा किल्ला बांधायचा म्हणून। तो किल्ला बांधत असताना भरपूर अडचणी येत गेल्या आणि बुरुज बांधताना सतत बुरुज ढासळत होते। मग त्यांनी तो ॲस्ट्रोलॉजर किंवा पंचांगकर्ते असे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले की यांना एक गरोदर स्त्री सती गेल्याशिवाय हा बुरुज उभारला जाणार नाही। तर मग हे सोलापूर गावात दौंडी पेटवल्यानंतर तेव्हा सगळीकडे सांगत गेले की बाबा असं असं आहे, राजाने आदेश दिले आहे की बाळंतीण गरोदर स्त्रीने सती गेल्याशिवाय बुरुज उभारणार नाही। जर तुम्ही कोणी इच्छुक असेल तर येऊन घ्या। मग हे आमचे पूर्वज आजोबा मग औषध तिथं मुनी म्हणून काम करत असल्यामुळे ही बातमी त्यांच्या कानावर पडली। मग त्यांनी सतत ह्या चिंतेत कित्येक महिने उपवास तपास करून सगळीकडे उपवास करणार। मग एके दिवशी पद्मावती ही आमची सून होती त्यांची। मग त्यांनी सासऱ्याला विचारलं तुम्ही जेवण वगैरे करणार असं काय झालं म्हणून। मग असं त्यांनी अशी गोष्ट आहे म्हटल्यानं त्यांच्या कानावर घातली। मग स्वतः पद्मावती मातेने मग तेव्हा ठरवलं की मी स्वतः येऊन सती द्यायला तयार आहे म्हणून सासरेभावांना। मग तेव्हा त्यांनी स्वतः येऊन ह्या बुरुजाखाली उभारून स्वतःला आत्मसमर्पण केलं। तेव्हा बुरुज हा उभारण्यात आला। त्या शतकापासून आजपर्यंत आम्ही हे दरवर्षी गुढीपाडव्याला साजरा करतो। अभिषेक आणि पूजा अर्चना आणि नैवेद्य देऊन सर्वांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करतो। यावेळी प्रमुख पुजारी अर्चक प्रशांत भीमाशंकर दर्गो पाटील यांच्या हस्ते पूजा झाली। या प्रसंगी प्रकाश वाले यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी सुहास दर्गो पाटील, अनिल दर्गो पाटील, काशीनाथ दर्गो पाटील, संदीप दर्गो पाटील, मंजुनाथ दर्गो पाटील, बाळासाहेब दर्गो पाटील यांची उपस्थिती होती।